परंतु एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळे विसरतोय की आता जस्ट काय होत आहे गव्हर्नमेंट उपवर्गीकरण या विषयाकडे कुणाचंच लक्ष नाहीये. तर माझं एक निवेदन आहे सगळ्यांना की त्यांनी 15 तारखेपर्यंत कुणाचं सहमत आहे आणि कुणाचं सहमत नाहीये उपवर्गीकरणाला याची संमती मागितलेली आहे. जिथे जिथे आपले प्रोग्राम्स असतील, जिथे जिथे आपले लोक एकत्र येत असतील तर उपवर्गीकरणावरती फोकस करा की आपल्याला होऊ शकते उपवर्गीकरण म्हणजे बाबासाहेबांची ही शेवटची जयंती आहे का याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. कारण उपवर्गीकरण जर झालं तर आम्ही 59 जातींमध्ये ज्या पद्धतीने हे लोक चाहत आहेत त्यांचा हा एक विषय आहे की यांना असं तोडलं पाहिजे. तेच करण्याचा प्रयत्न होत आहे. उपवर्गीकरण किती लोकांना इथे मान्य आहे? कोणालाच नाही. कसं आहे आम्हाला हे 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेब प्रज्ञा सूर्य आमच्या जीवनामध्ये आले, आमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला. परंतु काही मनुवादी लोक त्याला आणि बघा तारीख कोणती निवडली म्हणजे 10 तारखेला त्यांचा DR आला की आम्हाला काय करायचं आहे, कोणाला इथे किती लोक तुम्ही आम्हाला मेल द्या, तुम्ही आम्हाला मेलवरती मेसेज पाठवा. हे आपल्याला सांगतात की तुम्ही आम्हाला जर मेल पाठवले तुमचं त्याच्यावरती किती म्हणजे कोण हिताचं आहे. आता उपवर्गीकरणामध्ये मला नाही वाटत की आपण 59 जातींमध्ये वाटण्यास विभागण्यास तयार आहोत. कारण हिंदू, मुस्लिम त्याच्यानंतर जेवढेही आपले सिख काही भाई आहेत हे सगळे आपले मित्र आहेत. हे सगळे सर्वात आधी बाबासाहेबांनी संविधानामध्ये मानवता धर्म ही नोंद केलेली आहे. परंतु मानवता धर्म ही नोंद करून सुद्धा आज त्यांना संविधान हे खत्म करायचं आहे. संविधान हे कशा पद्धतीने नष्ट होईल याच्यावरती त्यांचा फोकस आहे. आणि आमचं लक्ष कुठे आहे? फक्त 14 एप्रिल मध्ये कशी आम्ही जयंती साजरी करणार, कशी आम्ही डीजे लावणार, कशी आम्ही पताके लावणार याच्यामध्ये आमचं सगळं लक्ष आहे. पण ते एवढी चाणक्य नीती वापरली त्यांनी की 15 तारखेपर्यंत आम्हाला तुमचा हो किंवा नाहीचा उत्तर पाहिजे. कारण आमचे सगळे मुलं काय करत आहेत, सगळे आपल्या 14 एप्रिल मध्ये खुश आहेत. कोणी ईमेल पाठवणार नाही आणि त्याच्यामुळे काही उपवर्गीकरणारा म्हणतील की आम्ही उत्तर मागितले तुम्ही दिले नाही आणि ते इझिली करून टाकतील. तर माझी अशी विनंती आहे, सर्वच इथे सुशिक्षित आहेत, सगळ्यांना संविधान कळते आहे. तर उपवर्गीकरणासाठी त्यांनी जी डिमांड केलेली आहे त्यांना मेल पाठवायचे. तसं आपले मराठवाड्याचे एक दादा आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला 3 महिन्याचा वेळ पाहिजे, परंतु ते 3 महिन्याचा वेळ देतील नाही. म्हणून प्रत्येकाने मेल टाका की आम्हाला हे मान्य नाही आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय भीम. आमंत्रित करते आहे आमच्या लेडीज आहेत आणि सगळ्या लेडीज आहे, एकही जेंट्स नाही आहे. तर समता सैनिक दलाच्या जेवढ्याही हा ग्रुप आहे, लेडीज ग्रुप आहे, त्यांनी इथे उपस्थित राहावं. तुम्हाला एक आम्ही संविधानाची प्रत देऊ. कारण की तुम्हाला संविधान आणि भारतातल्या प्रत्येक स्त्रीने जर संविधान वाचलं तर खरंच पूर्ण भारत सुधारेल. इथं बोलू नाही, इथं रांग तू करते तू ताई या ना. तिकडे क्लॅपिंग करता. SSD क्या बोल रहा है? अच्छा क्लैप गो. तर आपल्याला